शालोम सर्वांना. प्रभूची शांती, प्रभूचा आनंद परमेश्वर आपल्या प्रत्येकांच्या जीवनामध्ये तो प्रदान करू. आजच्या या वेळामध्ये प्रियानो तुम्हा प्रत्येकांचं मी स्वागत करत आज अशा एका विषयाला आम्ही पाहणार आहोत. आजचा दिवस फार महत्त्वपूर्ण असा दिवस आहे आणि तो दिवस कदाचित जर तुम्ही या गोष्टीकडे लक्ष दिलं असेल तर तुम्हाला हा दिवस नक्की महत्त्वाचा वाटेल. सांगू शकाल? हालेलुया, हालेलुया. आजचा दिवस हा महत्त्वाचा का आहे? ख्रिस्ती व्यक्तीसाठी आणि विश्वासणाऱ्यांसाठी. त्याचं कारण म्हणजे आजचा दिवस हा 40वा दिवस आहे प्रभू येशू ख्रिस्ताचं स्वर्गारोहण होण्याचा दिवस. हालेलुया. की प्रभू येशू ख्रिस्त ज्या दिवशी तो मरणातून जिवंत झाला आणि 40 दिवसापर्यंत तो आपल्या शिष्यांबरोबर राहिला. शिष्यांबरोबर त्याने अनेक गोष्टींची, स्वर्गीय गोष्टींची प्रियानो त्याने उलगडा केला. अनेक गोष्टीबद्दल त्याने आपल्या शिष्यांना सांगितलं आणि 40 दिवसापर्यंत तो आपल्या शिष्यांबरोबर राहिला. अनेक ठिकाणामध्ये त्याने दर्शन दिलं आणि त्यानंतर तो 40 दिवस राहिल्यानंतर तो स्वर्गामध्ये, आजच्या दिवशी तो स्वर्गामध्ये घेण्यात आला. हालेलुया. आणि म्हणून आजचा दिवस प्रत्येक विश्वासणाऱ्यांसाठी, प्रत्येक व्यक्तीसाठी हा महत्त्वाचा दिवस आहे. जगातील प्रत्येक व्यक्तींसाठी. हालेलुया, हालेलुया. स्वामी या गोष्टी पाहणार आहोत की प्रभू येशू ख्रिस्ताचं स्वर्गारोहण होणं आपल्यासाठी कसं हिताचं आहे. हालेलुया. अनेक विश्वासणाऱ्यांना असं वाटतं की प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये तर तो आला होता, त्याने आल्यानंतर त्याने परत जायला नव्हतं पाहिजे. त्याने विश्वासणाऱ्यांबरोबर असेल, आपल्या अनुयायांबरोबर असेल, आपल्या शिष्यांबरोबर असेल, त्याने कायम राहायला पाहिजे होतं. किती जणांना वाटतं असं? ओके. हालेलुया, हालेलुया. सो हा प्रश्न किंवा अशा प्रकारचा विचार आपण मानवीय स्वभावाने आपण करतो, कारण तो स्वर्ग सोडून या जगामध्ये आला आणि त्याने पित्याची इच्छा आपल्या जीवनामध्ये पूर्ण केली. जर प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गारोहण जर त्याचं झालं नसतं तर आपल्यासाठी ज्या हिताच्या गोष्टी आहेत त्या हिताच्या गोष्टी आपल्यासाठी झाल्या नसत्या. हालेलुया. सो आम्ही त्या एक एक गोष्टी पाहणार आहोत की आपण विचार करतोय, आपल्याला वाटतं की प्रभू येशू ख्रिस्त जगामध्ये आला होता आपल्या प्रत्येक मनुष्यासाठी, जगातील प्रत्येक व्यक्तीला तारण्यासाठी. त्याने परत जायला नव्हतं पाहिजे. हालेलुया, हालेलुया. परंतु आम्ही पाहूयात या सगळ्या गोष्टींना आणि शेवटी आम्हाला उत्तर मिळेल की प्रभू येशू ख्रिस्त आमच्यासाठी स्वर्गामध्ये घेण्यात आला हे आमच्यासाठी किती हिताचं होतं. एक एक गोष्टी आम्ही अभ्यासणार आहोत. लूका शुभवर्तमान याचा अध्याय 24 वचन 50 आणि वचन 51 आम्ही वाचूयात. लुका चॅप्टर 24 वर्स 50 and 51 वाचूयात. नंतर त्याने त्यांना बेथाणीपर्यंत बाहेर नेले आणि हात वर करून त्यांना आशीर्वाद दिला. मग असे झाले की तो त्यांना आशीर्वाद देत असताना त्यांच्यापासून वेगळा झाला आणि वर स्वर्गात गेला. आमेन. दैवबाप करू हे वचन आमच्यासाठी आशीर्वादित करू. प्रियानो, या ठिकाणामध्ये आम्हाला पाहायला मिळत आहे की प्रभू येशू ख्रिस्त की जो आपल्या शिष्यांसमोर तो स्वर्गामध्ये घेण्यात आला. या वचनामध्ये मला पाहायला मिळतं की त्याने आपल्या शिष्यांना, आपल्या लोकांना त्याने आशीर्वाद देत असताना त्याने त्यांच्यापासून वेगळा तो झाला आणि वर स्वर्गात घेतला गेला. तेव्हा ते त्याला नमन करून मोठ्या आनंदाने यरूशलेमेत परत गेले. हालेलुया. आता शिष्य प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर होते ना, मरणाच्या अगोदर येशू ख्रिस्ताबरोबर हे शिष्य होते आणि प्रभू येशू ख्रिस्त मरणातून जिवंत झाल्यानंतर 40 दिवस हे प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर होते. प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्या बरोबर होता. हालेलुया. हा जो वियोग आहे ना प्रियानो, हा वियोग आम्ही समजू शकतो. आपला एखादा प्रिय व्यक्ती आपल्याला सोडून, प्रियानो हे जग सोडून तो निघून जातो, त्यावेळेची जी स्थिती त्या व्यक्तीची असते, त्याची जी मानसिकता असते ती फार भयंकर, फार दुःखदायक असते. ती विरहाची ती परिस्थिती असते आणि अशा परिस्थितीमध्ये जर तो व्यक्ती
त्या लोकांना किंवा त्या प्रियजनांना तो भेटतो, त्या वेळामध्ये त्यांना जो आनंद होतो तो फार मोठा आनंद आहे. हालेलुया. जसं एखादा अपघात घडतो आणि अपघात घडल्यानंतर पियानो, गेल्या काही दिवसांअगोदरची बातमी मी वाचली होती की एका ठिकाणामध्ये एक व्यक्ती मरण पावलेला आहे आणि त्याची प्रेतक्रिया सुद्धा त्याच्या प्रियजनांनी केली. अपघातामध्ये तो व्यक्ती मरण पावला होता आणि त्याची प्रेतक्रिया सुद्धा करण्यात आली आणि तो व्यक्ती 10 वर्षानंतर परत आपल्या घरी येतो. हालेलुया. 10 वर्षानंतर तो घरी येतो, म्हणजे त्यांनी जी प्रेतक्रिया केली ती दुसऱ्याचीच केली होती. परंतु ज्या परिवाराचा तो सदस्य आहे त्या परिवाराला किती आनंद झाला असेल. हालेलुया. विचार करा की ज्या शिष्यांचा प्रभू येशू ख्रिस्त आहे प्रियानो, त्या शिष्यांना प्रभू येशू ख्रिस्त मरणातून जिवंत झाल्यानंतर किती आनंद झाला असेल. प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना दर्शन दिलं, अनेक स्वर्गाच्या गोष्टीची स्पष्टता दिली, अनेक प्रियानो रहस्य प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना प्रगट केले. 40 दिवसापर्यंत अनेक गोष्टीची शिकवण प्रभू येशू ख्रिस्ताने दिली. हालेलुया. आणि या सगळ्या गोष्टी या शिष्यांनी ऐकल्यानंतर आता प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गामध्ये घेतल्या जातोय. हालेलुया. आणि स्वर्गामध्ये तो घेतल्या जात असताना वचन सांगतं की या लोकांना, या शिष्यांना आनंद झाला. काय झाला? कारण वचन सांगतं की मोठ्या आनंदाने ते यरूशलेमेत परत गेले. हालेलुया. हालेलुया. म्हणजे हे यरूशलेमच्या बाहेरचा भाग आहे की ज्या ठिकाणामध्ये प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गामध्ये घेण्यात आला. हालेलुया. सो आम्ही नंतर तो फोटो मी तुम्हाला दाखवेल की ज्या ठिकाणामध्ये प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गामध्ये घेण्यात आला, त्याच्या पायाचा ठसा म्हणून त्या ठिकाणामध्ये ओळखलं जातं की प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणावरून स्वर्गामध्ये घेण्यात आला. हालेलुया. सो जसं प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गामध्ये घेण्यात आला, त्या ठिकाणामध्ये आज सुद्धा अनेक विश्वासणारे भेट देतात आणि त्या गोष्टीची अनुभूती घेतात की प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणावरून तो स्वर्गामध्ये घेण्यात आला. या भागाला प्रियानो जैतुनाचं डोंगर म्हणून प्रियानो ओळखलं जातं. अधिकतेने आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त ज्या ठिकाणामध्ये जात होता ते जे ठिकाण आहे ते म्हणजे जैतुनाचा डोंगर, की ज्या ठिकाणामध्ये प्रभू येशू ख्रिस्त एकांती प्रार्थना करण्यासाठी तो जात होता. हालेलुया. हालेलुया. सो त्यानंतर आम्हाला पाहायला मिळतं की या संबंधीची अनेक प्रियानो महत्वपूर्ण नोंद पवित्र शास्त्रातील या भागामध्ये केलेली आहे. प्रेषितांचे कृत्य अध्याय 1 आणि वचन 9 ते 11 मी वाचूयात. ऍक्ट्स चॅप्टर 1 वर्स 9 to 11. प्रेषित पहिला अध्याय वचन 9 ते 11. असे सांगितल्यावर त्यांच्या डोळ्यादेखत तो वर घेतला गेला आणि मेघाने त्याला दृष्टीआड केले. तो जात असता ते आकाशाकडे निरखून पाहत होते. तेव्हा पहा, शुभ्र वस्त्रे परिधान केले 2 पुरुष त्याच्याजवळ उभे राहिले. ते म्हणाले, अहो गालिलकरांनो, तुम्ही आकाशाकडे का पाहत उभे राहिला? हा जो येशू तुम्हापासून वर आकाशात घेतला गेला आहे, तोच तुम्ही त्याला असे आकाशात जाताना पाहिले तसाच येईल. हालेलुया. सो शिष्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताला स्वर्गामध्ये घेतल्या जात असताना आपल्या डोळ्यांनी पाहिलं. सो या दिवसाला म्हणलं जातं प्रियानो डे ऑफ अन्सेशन, की वर घेतल्या जाणं, उंच घेतल्या जाणं असा त्याचा अर्थ आहे. हालेलुया. अन्सेशन या शब्दाचा अर्थ आहे की वर घेतल्या जाणं किंवा उंच घेतल्या जाणं. आणि प्रभू येशू ख्रिस्ताला या पृथ्वीवरतून किंवा या भूमीवरतून प्रभू येशू ख्रिस्ताला वर घेण्यात आलं, स्वर्गामध्ये घेण्यात आलं, उंच घेण्यात आलं. जुन्या करारातील या महत्वपूर्ण भविष्यवाण्याला आम्ही पाहूयात की त्या भविष्यवाण्या काय सुचवतात की प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये तो आला, या जगामध्ये त्याने पित्याची इच्छा पूर्ण केली, परंतु तो या जगामध्ये मारला जाईल आणि त्यानंतर तो प्रभू येशू ख्रिस्त वर घेतल्या जाईल, उंच घेतल्या जाईल. या संबंधीची भविष्यवाणी अनेक ठिकाणामध्ये करण्यात आली. त्यापैकी प्रियानो आम्ही स्तोत्रकर्ता जो आहे तो स्तोत्रकर्ता या संबंधीने काय भविष्यवाणी करतो ही गोष्ट आम्ही या ठिकाणामध्ये वाचूयात. स्तोत्र संहिता याचा अध्याय 101 आणि वचन 1 मध्ये आम्ही वाचूयात. स्तोत्र संहिता 68 आणि वचन 18 मध्ये. तू उच्च स्थानी आरोहण केले आहे, तू पाडाव केल्यास
कैद करून नेले आहे. मनुष्यांमध्ये बंडखोरांमध्येही तुला नजराणे मिळाले आहे, यासाठी की हे परमेशा देवा तू तेथे वास करावा. आणखी एक वचन आम्ही वाचूया, स्तोत्र संहिता 110 आणि वचन 1 मध्ये. 110 आणि वचन 1, सॅम चॅप्टर 110 वर्स 1. माझ्या प्रभूला परमेश्वर म्हणतो, मी तुझे वैरी तुझे पदासन करीपर्यंत तू माझ्या उजवीकडे बैस. हालेलुया. हे स्तोत्र कोणी लिहिलंय? दाविदाने. आता दावीद जो आहे तो दावीद प्रभू येशू ख्रिस्ता संबंधीची भविष्यवाणी या ठिकाणामध्ये तो लिहित आहे. आणि या वचनाच्या सुरुवातीला तो काय म्हणतो तर माझ्या प्रभूला परमेश्वर म्हणतो. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रभूला. आता जो स्तोत्र करता आहे तो शेकडो वर्षा अगोदर प्रभू येशू ख्रिस्ताला प्रभू म्हणतोय. प्रभू येशू ख्रिस्ताला दाविदाने पाहिलेलं नाहीये, परंतु या सगळ्या गोष्टी देवाच्या आत्म्याच्या द्वारे पियानो दाविदाला स्पष्ट केल्या जात आहे, दाविदाला सांगितल्या जात आहे. आणि हा दावीद म्हणतो की माझ्या प्रभूला परमेश्वर म्हणतो, मी तुझे वैरी तुझे पादासन करीपर्यंत तू माझ्या उजवीकडे बैस. हालेलुया. सो प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये मनुष्याच्या पापातून मनुष्याला मोकळीकता देण्यासाठी, पापातून प्रियानो त्याला सुटका देण्यासाठी, पापांची क्षमा होण्यासाठी तो वधस्तंभावरती अर्पिला गेला. आणि त्यानंतर तो प्रभू येशू ख्रिस्त मारला गेला, गाडला गेला, तिसऱ्या दिवशी जिवंत करण्यात आला. आणि त्यानंतर तो 40 दिवस आपल्या शिष्यांबरोबर राहिला आणि स्वर्गामध्ये तो घेण्यात आला. आता तो स्वर्गामध्ये आहे. हालेलुया. आणि म्हणूनच प्रियांनो परमेश्वराने या ठिकाणामध्ये प्रभू येशू ख्रिस्ता संबंधीची भविष्यवाणी दावीद राजाला स्पष्ट केली, जो शेकडो वर्षा अगोदर प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल या ठिकाणामध्ये आपल्या स्तोत्रामध्ये तो लिहितो की माझ्या प्रभूला परमेश्वर म्हणतो, मी तुझे वैरी तुझे पादासन करीपर्यंत तू माझ्या उजवीकडे बैस. आता प्रभू येशू ख्रिस्त कुठं आहे? पित्याच्या उजवीकडे बसलेला आहे. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त त्रैक्य देवापैकी एक आहे. हालेलुया. आणि काय मी पुढे पाहणार आहोत की प्रभू येशू ख्रिस्ता संबंधीची भविष्यवाणी या ठिकाणामध्ये केलेली असताना स्तोत्र संहिता 68 आणि 18 मध्ये सुद्धा ही गोष्ट नमूद केली की तू उच्च स्थानी आरोहण केले आहे. प्रभू येशू ख्रिस्त उंच स्वर्गामध्ये घेण्यात आलेला आहे. त्याचं अहरोन प्रियांनो स्वर्गामध्ये करण्यात आलेलं आहे, तो स्वर्गामध्ये घेण्यात आलेला आहे, तो स्वर्गारोहण त्याचं झालेलं आहे. आणि म्हणून प्रियांनो ही भविष्यवाणी शेकडो वर्षा अगोदर प्रियांनो प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल करण्यात आलेली की तो मारला जाईल, गाडला जाईल, तिसऱ्या दिवशी उठवल्या जाईल आणि स्वर्गामध्ये सुद्धा घेतल्या जाईल. हालेलुया. ही भविष्यवाणी आहे. आणि या भविष्यवाणीची पूर्तता एकमेव एकाच व्यक्तीने केले, एकाच जणाने केले, ते म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आहे. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्ता वाचून ही भविष्यवाणी कोणीही पूर्ण केलेली नाहीये. हालेलुया. सो ही भविष्यवाणी या ठिकाणामध्ये आम्ही पाहिलेली असताना अनेक भविष्यवाण्या सुद्धा पवित्र शास्त्रामध्ये आहे, परंतु मी फक्त जुन्या करारातून या 2 भविष्यवाण्या तुम्हाला सांगेल. आणखी बऱ्याचशा गोष्टी आहेत की स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताने भविष्यवाणी केली की तो मारल्या जाईल, गाडल्या जाईल, तिसऱ्या दिवशी उठवल्या जाईल आणि स्वर्गामध्ये सुद्धा तो घेतला जाईल. योहान शुभवर्तमान याचा अध्याय 6 आणि वचन 62 मध्ये आम्ही वाचूयात. जॉन चॅप्टर 6 वर्स 62. मनुष्याचा पुत्र पूर्वी जेथे होता तेथे जर तुम्ही त्याला चढताना पाहाल तर. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतः म्हणलं की मनुष्याचा पुत्र पूर्वी जेथे होता. प्रभू येशू ख्रिस्त कुठून आला? स्वर्गातून आला. आणि पूर्वी तो कुठं होता? म्हणजे स्वर्गामध्ये तो होता. आणि स्वर्गातून तो आला. आणि तो स्वर्गातून आलेला असताना प्रभूचं वचन या ठिकाणामध्ये मला सांगत आहे की मनुष्याचा पुत्र पूर्वी जेथे होता जर तुम्ही त्याला चढताना पाहाल तर. या शिष्यांनी नवल करू नये किंवा आश्चर्य करू नये किंवा त्यांना भीती वाटू नये, म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने या शिष्यांना संयमाचं प्रियानु शिकवण या ठिकाणामध्ये दिली. योहान शुभवर्तमान 14 आणि वचन 2 मध्ये, जॉन चॅप्टर 14 वर्स 2, योहान 14 आणि वचन 2 मध्ये, माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या जागा पुष्कळ आहेत, नसत्या तर मी तुम्हाला तसे सांगितले असते. मी तुम्हासाठी जागा तयार कराव्यास जातो. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्ताने अगोदरच सांगितलं की मी तुमच्यासाठी जागा तयार कराव्यास जातो. तो जाणार आहे हे अगोदरच त्याने सांगितलं होतं.
हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्ताने या संबंधीची भविष्यवाणी आपल्या शिष्यांना अगोदरच केली होती की तो स्वर्गामध्ये घेतला जाणार आहे, तो जागा तयार करण्यासाठी स्वर्गामध्ये जाणार आहे. योहान वर्तमान 16 आणि वचन 28 मध्ये, जॉन चॅप्टर 16 व 28 आम्ही वाचूया. 16 आणि वचन 28. मी पित्यापासून निघून जगात आलो आहे, पुन्हा जग सोडून पित्याकडे जात आहे. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्ताने म्हणलं होतं की पुन्हा जग सोडून मी पित्याकडे जात आहे. हालेलुया. आणि म्हणूनच तर शिष्यांना या गोष्टी माहिती झाल्या होत्या. म्हणूनच तर शिष्यांनी आनंद करत ते यरूशलेम मध्ये गेले की येशू ख्रिस्ताने जे जे सांगितलं तसं तसं प्रभू येशू ख्रिस्ताने केलं. हालेलुया. हालेलुया. मनुष्याचं सांगणं आणि प्रभू येशूचं सांगणं यामध्ये फार मोठा फरक आहे. मनुष्य जे सांगतो ते खरं होईल असं नाहीये. मनुष्य जे बोलतं प्रियानो ती गोष्ट सत्यात उतरेल असं नाहीये. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताने ज्या ज्या गोष्टी बोलला त्या त्या गोष्टी प्रियानो प्रभू येशू ख्रिस्ताने करून दाखवल्या आणि म्हणूनच तो सर्व समर्थ देव आहे. हालेलुया. जरा जोरदार टाळ्या प्रभूसाठी. त्याने सांगितलं की मी पुन्हा जग सोडून मी माझ्या पित्याकडे जात आहे. योहान 16 आणि वचन 17 मध्ये मी पाहूयात. जॉन चॅप्टर 20 वर्स 17. यावरून त्याच्या शिष्यांपैकी काही एकमेकास म्हणाले, हा आम्हास थोड्या वेळाने मी तुम्हाला दिसणार नाही आणि पुन्हा थोड्या वेळाने तुम्ही मला पाहाल, शिवाय कारण मी पित्याकडे जातो असे जे म्हणतो याचा अर्थ काय? हालेलुया. सो या ठिकाणामध्ये मी पाहतो की योहान 20 आणि वचन 17 मध्ये जी गोष्ट नमूद केलेली आहे प्रभू येशू ख्रिस्ता संबंधीने, की येशूने तिला म्हणले, मला बिलगून बसू नकोस, कारण मी अद्याप पित्याजवळ वर गेलो नाही. तर माझ्या बांधवांकडे जाऊन त्याला सांग की जो माझा पिता आणि तुमचा पिता आणि माझा देव व तुमचा देव याच्याकडे मी वर जातो. हालेलुया. तो मरणातून जिवंत झाल्यानंतर या स्त्रीला त्याने मरियेला दर्शन देऊन सांगितलं की मी वर जातो. हालेलुया. सो प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतः या गोष्टीची भविष्यवाणी, या गोष्टीची प्रियांनो आपल्या शिष्यांना त्याने माहिती दिली होती. ती म्हणजे पित्याकडे जाण्यासंबंधीची, स्वर्गारोहण होण्यासंबंधीची. म्हणजे आजचा हा दिवस याच्या संबंधीची सर्वस्वी पूर्व माहिती प्रभू येशू ख्रिस्ताने दिली. संदेश त्यांनी सुद्धा प्रियांनो या गोष्टीची अगोदर माहिती दिलेली आहे, म्हणजे भविष्यवाणी केलेली आहे. हालेलुया. हालेलुया. आता भविष्यवाण्यामध्ये सुद्धा येशू बद्दल सांगितलंय की तो स्वर्गामध्ये घेतला जाईल. स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताने सुद्धा सांगितलं की तो स्वर्गामध्ये घेतला जाईल, तो पित्याकडे जाणार आहे. आता प्रभू येशू ख्रिस्ताचं स्वर्गारोहण होणं हे ख्रिस्ती व्यक्तीसाठी आणि जगासाठी महत्वाचं का आहे? हालेलुया. हे ख्रिस्ती व्यक्तीसाठी आणि जगासाठी इतकं महत्वाचं का आहे की प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गामध्ये घेतला जावा? आता मी प्रश्न विचारला होता की प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आला, तो मारला गेला, गाडला गेला, तिसऱ्या दिवशी जिवंत तो झाला. आता प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गामध्ये घेतल्या जाण्याऐवजी जर तो इथंच थांबला असता तर आपल्यासाठी चांगलं होतं असं आपल्याला वाटतं. तो जायलाच नव्हता पाहिजे असं आपल्याला वाटतं. बरोबर आहे. अनेक जणांनी हात वरती केले होते. हालेलुया. आता मी पाहूया की हे आमच्यासाठी महत्वाचं का आहे की प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गामध्ये घेतला गेला. हे आमच्यासाठी हिताचं का बरं आहे? ते प्रत्येक जगातील प्रियानो, जगातील प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीसाठी आणि जगातील प्रत्येक मनुष्यासाठी हे महत्वाचं का आहे की प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गामध्ये तो घेतला गेला? पहिलं कारण आहे की त्याने पृथ्वीवरील आपल्या कार्याची त्याने पूर्तता केली, परिपूर्तता त्याने आपल्या कार्याची त्याने केली. येशू ख्रिस्ताने प्रियांनो मानवाच्या पापासाठी तो बलिदान होण्यासाठी या जगामध्ये तो जन्माला आला आणि त्याने यशस्वीपणे प्रियांनो पित्याची प्रत्येक ही योजना त्याने पूर्ण केली. त्याने विजयाचा आणि गौरवाचा प्रियांनो हा क्षण होता आणि विश्वासणाऱ्यांना प्रियांनो ही खात्री होती की त्याच्या या कार्याची पूर्तता त्याने आमच्या जीवनामध्ये प्रियांनो तारणाचं कार्य आपल्या जीवनामध्ये त्याने पूर्ण केलं. हालेलुया. सुवार्ता ही आहे की तो माझ्यासाठी या जगामध्ये आला, तो मारला गेला, गाडला गेला, तिसऱ्या दिवशी जिवंत करण्यात आला, स्वर्गामध्ये घेण्यात आला आणि पुन्हा एकदा तो मला घेऊन जाण्यासाठी
येणार आहे. या सुवार्तेवरती जो कोणी विश्वास करतो त्या प्रत्येक व्यक्तीचं तारण होतं. आता जर प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गामध्ये घेण्यात आला नसता तर ही सुवार्ता आपल्या जीवनामध्ये आली नसती आणि आपल्यासाठी प्रियांनो जी हिताची गोष्ट आहे ती हिताची गोष्ट आपल्या जीवनामध्ये पूर्ण झाली नसते. हालेलुया. सुवार्ता परिपूर्ण सुवार्ता आहे की तो मनुष्य स्वर्ग सोडून प्रियांनो या पृथ्वीवरती आला. तो जिवंत देवाचा एकुलता एक पुत्र स्वर्ग सोडून या पृथ्वीवरती आला. त्याने पित्याची इच्छा आपल्या जीवनामध्ये पूर्ण केली आणि आपलं कार्य पूर्ण केल्यानंतर तो स्वर्गामध्ये घेण्यात आला. हालेलुया. सो प्रियांनो ही प्रत्येक व्यक्तीसाठी महत्वपूर्ण आणि प्रत्येक विश्वासणाऱ्यांसाठी, ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांसाठी असेल, जगातील प्रत्येक व्यक्तीसाठी असेल प्रियांनो, ही पित्याच्या कार्याची पूर्तता करणारं प्रियांनो हे काम आहे की त्याने आपलं काम या जगामध्ये पूर्ण केलं. हालेलुया. आणखी दुसरं महत्वपूर्ण कारण आहे की ते कारण आम्हाला समजणं गरजेचं आहे. हालेलुया. एक वचन आम्ही वाचूयात. योहान सुवर्तमान याचा अध्याय 16 आणि वचन 7 मध्ये काय म्हणलेलं आहे? जॉन चॅप्टर 16 वर्ड 7. 16:7. तरी मी तुम्हाला खरे ते सांगतो, मी जावे हे तुमच्या हिताचे आहे, कारण मी न गेलो तर कैवारी तुमच्याकडे येणारच नाही, मी गेलो तर त्याला तुमच्याकडे पाठवीन. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्ताने काय म्हणलं की मी जावे हे तुमच्या हिताचे आहेत. कसं आहे आपल्यासाठी? का बरं त्याने असं म्हणलं? हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्ताने असं का म्हणलं? कारण प्रभू येशू ख्रिस्त जर स्वर्गामध्ये घेतला गेला नसता तर पवित्र आत्मा आमच्याकडे आला नसता. हालेलुया. जो पवित्र आत्मा आहे प्रियानो, तो पवित्र आत्मा इतका सामर्थ्यशाली आहे. सकाळी आम्ही या संबंधीने प्रियानो वचन आम्ही पाहिलं. हालेलुया. पवित्र आत्मा हा मार्गदर्शक आहे. पवित्र आत्मा हा आठवण करून देणार आहे. पवित्र आत्मा हा शिकवण देणार आहे की ज्या ज्या गोष्टी प्रभू येशू ख्रिस्ताने शिकवल्या त्या त्या गोष्टीची तो आठवण करून देतो, त्या त्या गोष्टी तो शिकवतो. आणि पवित्र आत्मा प्रत्येक विश्वासणाऱ्याच्या ठाई त्याचं काम तो करतो. हालेलुया. तो जगाच्या पाठीवरती कुठेही असो, ज्या ज्या व्यक्तीला पवित्र आत्मा देण्यात आलेला आहे त्या प्रत्येक व्यक्तीला प्रियांनो पवित्र आत्मा मार्गदर्शन करतो. तो पवित्र आत्मा शिकवतो. पवित्र आत्मा सामान्य मुळीच नाहीये. पवित्र आत्मा त्रैक्य देवापैकी एक रूप आहे. हालेलुया. तो त्रैक्य देवापैकी एक आहे. पिता, पुत्र, पवित्र आत्मा या त्रैक्य देवावरती आपण विश्वास करतो. त्यापैकी पवित्र आत्मा हा देवाचं तिसरं रूप म्हणजे तो ते त्रैक्य देवापैकी एक आहे की जो आता मला मार्गदर्शन करतो, आता मला शिकवतो, आता मला आठवण करून देतो, तो आमचं मार्गदर्शन करून प्रियांनो योग्य मार्गाने तो आम्हाला चालवतो. आणि म्हणूनच प्रियांनो तो येशूच्या नावामध्ये या जगामध्ये आलेला आहे. हालेलुया. कारण प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की तो जर गेला नसता प्रभू येशू ख्रिस्त तर तो आमच्यासाठी कैवारी आत्मा या जगामध्ये आला नसता. आमच्यासाठी हिताची योजना परमेश्वराने पूर्ण केली. ती योजना ही आहे की प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गामध्ये घेण्यात आला आणि त्याच्याद्वारे प्रियांनो आमच्यासाठी कैवारी आत्मा पाठवण्यात आला. प्रियांनो आम्ही जर पाहिलं तर प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गामध्ये घेण्यात आल्यानंतरहून 40 दिवस आणि त्यानंतर 10 दिवस एकंदरीत 50 दिवसानंतर प्रभू येशू ख्रिस्त मरणातून उठल्यानंतर प्रियांनो 50व्या दिवशी म्हणजे पेंटिकॉस्टच्या दिवशी पवित्र आत्मा त्या खोलीवर मध्ये प्रियांनो जे जे विश्वासणारे आणि जे जे शिष्य त्या ठिकाणामध्ये होते, जे प्रेषित त्या ठिकाणामध्ये होते त्यांच्यावरती तो पवित्र आत्मा उतरून आला. हालेलुया. म्हणजे पवित्र आत्मा जर यायचं होतं तर त्याच्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताला स्वर्गामध्ये जाणं गरजेचं होतं. जर तो गेला नसता तर कारण प्रभूने स्वतः सांगितलं की मी जावं हे तुमच्यासाठी हिताचं आहे, मी न गेलो तर कैवारी तुमच्याकडे येणार नाही. हालेलुया. हा कैवार घेणारा, आपल्यासाठी कैवार घेणारा जो आहे तो पवित्र आत्मा आहे. हालेलुया. म्हणजे स्पष्ट ही गोष्ट आमच्यासाठी आहे की तो कैवार घेणारा कैवारी आत्मा आमच्या जीवनामध्ये प्रियांनो तो काम करणारा, कार्य करणारा, शिकवणारा, आठवण करून देणारा, परमेश्वराची उपस्थिती आपल्या जीवनामध्ये देणारा तो पवित्र आत्मा त्याने प्रत्येकाच्या ठाई दिलेला आहे. आणि जर येशू ख्रिस्त गेलाच नसता तर प्रियांनो तो कैवारी आत्मा आपल्यामध्ये आला नसता. आम्ही जो पश्चाताप करतो तो केवळ पवित्र आत्म्याच्या द्वारे करू शकतो.
ज्या व्यक्तीच्या ठाई पवित्र आत्मा येऊ शकत नाही, येत नाही, तो व्यक्ती पश्चाताप करू शकत नाही, तो प्रभूकडे येऊ शकत नाही. आणि म्हणून पियानो तो कैवारी आत्मा येणं, तो पवित्र आत्मा येणं गरजेचं होतं. आमच्यासाठी हिताची योजना परमेश्वराने केली की ती म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आपल्या कार्याला पूर्ण करून तो स्वर्गामध्ये घेण्यात आला आणि त्यानंतर तो कैवारी आत्मा 10 दिवसानंतर शिष्यांवरती आणि जगातील प्रत्येक व्यक्तीवरती तो ओतण्यात आला. हालेलुया. आता मला सांगा की प्रभू येशू ख्रिस्त या जगामधून जाणं आपल्यासाठी हिताचं होतं की नाही? मग तो थांबला पाहिजे होता का जायलाच पाहिजे होता? हालेलुया, हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गामध्ये घेतल्या जाणं आपल्यासाठी हिताचंच आहे, हिताचंच होतं. आणि प्रियानो, ती गोष्ट प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या कार्यातून पूर्ण केली. आणखी आम्ही पाहूया आणखी काही गोष्टी जे कारणत आम्हाला स्पष्ट होतील की त्यावरून की आम्ही समजू शकतो की प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आला आणि तो स्वर्गामध्ये घेण्यात आला हे आपल्यासाठी किती हिताचं होतं. तिसरं कारण आम्ही पाहूया की तो आपला मध्यस्थ व आपल्यासाठी वकील आहे. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त आपल्यासाठी कोण आहे? मध्यस्थ आहे. आणि तो आपल्यासाठी एक वकील म्हणून पियानो तो स्वर्गामध्ये पित्याकडे तो काय करतो? मध्यस्थी करतो. पहिले तिमोथी 2 अध्याय आणि वचन 5 मध्ये काय म्हणलेले वाचूयात. 1 Timothy chapter 2 verse 5. पहिले तिमोथी 2 अध्याय आणि वचन 5 वाचूयात. कारण एकच देव आहे आणि देव व मानव यामध्ये ख्रिस्त येशू हा एकच मध्यस्थ आहे. कारण एकच देव आहे आणि देव व मानव यामध्ये ख्रिस्त येशू हा एकच मनुष्य, एकच मध्यस्थ आहे. हालेलुया. या ठिकाणामध्ये जो पौल आहे तो तिमोथेला या पत्रातून जी गोष्ट नमूद करत आहे की एकच देव आहे आणि देव मानव यांच्यामध्ये ख्रिस्त येशू हा मनुष्य एकच मध्यस्थ आहे. किती मध्यस्थ आहे? किती मध्यस्थ आहे? सर्वजण बोला, किती मध्यस्थ आहे? हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्तच का बरं मध्यस्थ बनू शकतो? दुसरं कोणी नाही बनू शकत? का बरं? हा, ओके, तो देवाचा पुत्र आहे, ठीक आहे. आणखी त्याच्या वाचून दुसरं कोणी मध्यस्थ बनू नाही शकत का? ओके, त्याला अधिकार आहे. ओके, आणखी? यस. देवदूत का बरं मध्यस्थी नाही करू शकत? हालेलुया. येशूच का बरं मध्यस्थी करू शकतो? हालेलुया. ओके, येशूच्या नावामध्ये तारण आहे. आणखी आणखी काय कारण असू शकतं की त्याच्या वाचून मध्यस्थी कोणी करू शकत नाही? ज्या वेळामध्ये मोशे आपल्या लोकांसाठी तो परमेश्वराकडे मध्यस्थी करायचा, मिरियामनी प्रश्न केला की परमेश्वर तुझ्याशीच बोलतोय का? आमच्याशी बोलत नाही का? हालेलुया. तूच का बरं मध्यस्थी करतो? आम्ही सुद्धा परमेश्वराकडे मध्यस्थी करू शकतो. हालेलुया, हालेलुया. या ठिकाणामध्ये मी पाहतो की प्रभू येशू ख्रिस्तच मध्यस्थ का? ओके, तो महायाजक आहे. आणखी प्रियानो, जर आम्ही पवित्र शास्त्रामध्ये पाहिलं तर परमेश्वराचं वचन सांगतं की तो या जगामध्ये जन्माला आला मनुष्याचं रूप धारण करून. तो पूर्णपणे मनुष्य झाला, तो पूर्णपणे शारीरिक स्वरूपाचं जीवन तो जगला आणि त्यानंतर तो मारला गेला, गाडला गेला. तिसऱ्या दिवशी तो जिवंत करण्यात आला. प्रियानो, त्याला सर्व शारीरिक यातना माहितीये, सर्व शारीरिक सगळ्या गोष्टी त्याला माहिती आहेत आणि त्या सगळ्या गोष्टी त्याने सहन करून त्याने मरणावरती विजयी झालेला, पुनरुत्थित झालेला एकमेव मनुष्य तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. एकमेव जिवंत देवाचा एकमेव पुत्र तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. त्या वाचून या जगामध्ये कोणीच नाहीये. म्हणून त्याच्याकडेच तो अधिकार आहे की त्याने मनुष्यासाठी मनुष्य म्हणून त्याने मध्यस्थी करावी. हालेलुया. देवदूत देवदूत आहे, ते मनुष्य नाहीये. हालेलुया. आणि एक मनुष्य म्हणून या जगामध्ये जन्माला आलेला केवळ येशू ख्रिस्त आहे. आणि म्हणून त्याच्याकडे तो सर्वस्व अधिकार आहे की त्याने मनुष्यासाठी, त्याने मनुष्य म्हणून त्याने पित्याकडे मध्यस्थी करावी. हालेलुया, हालेलुया. त्याच्या वाचून दुसरं कोणीच नाहीये ना. अशा प्रकारचं कोणी केलंय का अगोदर?
कोणीच नाही, आणि यानंतर सुद्धा कोणी करू शकत नाही. हालेलुया. आणि म्हणून पियानो तो त्रैक्य देवापैकी एक या जगामध्ये आला, त्याच्याकडे तो अधिकार आहे. आणि म्हणून पियानो तो आपण केलेल्या पापांसाठी, आपण केलेल्या चुकांसाठी, आपल्या जीवनातील प्रत्येक गोष्टींसाठी तो पित्याकडे मध्यस्थी करतो. आणि त्याच प्रकारे प्रभू येशू ख्रिस्त आपण जी जी प्रार्थना येशूच्या नावामध्ये करतो, ती प्रत्येक प्रार्थनेची मध्यस्थी तो पित्याकडे करत असतो. कारण वचन या ठिकाणामध्ये मला सांगतं, कारण एकच देव आहे आणि देव मानव यांच्या मध्ये ख्रिस्त येशू हा मनुष्य एकच मध्यस्थ आहे. तो एकच मनुष्य आहे की जो परिपूर्णतेने आपलं जीवन तो जगला आणि परिपूर्णतेने योग्यतेने प्रिय तो पित्याकडे मध्यस्थी करू शकतो. अशी परिपूर्णता कुठल्या मनुष्यामध्ये आहे का? कोणाकडेच नाहीये. आणि म्हणून एकमेव प्रभू येशू ख्रिस्त आहे की जो मनुष्य म्हणून पित्याकडे मध्यस्थी करू शकतो. त्याच्या वाचून ही मध्यस्थी, ही वकिली कोणीही करू शकत नाही. हालेलुया, हालेलुया. एका वकिलाचं काम असतं की आपल्या याचक ज्याच्यासाठी तो ती केस लढतो ना, त्याच्यासाठी मध्यस्थी करण्याचं काम तो जजकडे करतो. हालेलुया, हालेलुया. की त्याच्यासाठी उचित न्याय व्हावा, त्याच्यावरती कुठल्या प्रकारचा अन्याय होऊ नये, यासाठी तो वकील काय करतो? न्यायाधीशाकडे मध्यस्थी करण्याचं काम करतो. हालेलुया. सो प्रभू येशू ख्रिस्त आपल्यासाठी आता काय करतोय? तो याचना करतोय, आपल्यासाठी मध्यस्थी करतोय पित्याकडे की या व्यक्तीला प्रभूजी तू क्षमा कर, याच्या चुकांची, याच्या अपराधांची, याच्या पापांची तू क्षमा कर. आणि याला काय कर? तू माझ्या समवेत तू त्याला तुझ्या जवळ तू घे. हालेलुया, हालेलुया. त्यानंतर चौथं कारण फार महत्वाचं की प्रभू येशू ख्रिस्ताने ज्या प्रकारे म्हणलं की माझं जाणं हे तुमच्यासाठी हिताचं आहे, हे चौथं कारण आम्हाला समजलं तर पियानो आम्ही म्हणू शकत नाही, आम्ही म्हणणार नाही की प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये राहायलाच पाहिजे होता. हे चौथं कारण आम्ही पाहूया. येशू ख्रिस्ताने आश्वासन दिलं होतं आपल्या शिष्यांना, आपल्या अनुयायांना. आणि ते आश्वासन काय त्याने दिलं आम्ही वाचूयात. योहान वर्तमान याचा अध्याय 14 आणि वचन 2 मध्ये. जॉन चॅप्टर 14 वर्स 2. माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या जागा पुष्कळ आहेत, नसत्यात तर मी तुम्हाला तसे सांगितले असते. मी तुम्हासाठी जागा तयार कराव्यास जातो. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्ताने काय म्हटलं की माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या जागा पुष्कळ आहेत. हे पित्या जवळ किती जागा आहे प्रभू येशू ख्रिस्ताला माहिती आहे, कारण तो स्वर्गातून आला आणि त्याने या गोष्टी आपल्या शिष्यांना सांगितलं. आणि त्यानंतर तो म्हणतो की नसत्या तर मी तुम्हाला तसे सांगितले असते. जागा नसत्या तर मी सांगितलं असतं तुम्हाला. परंतु तो काय म्हणतो? माझ्या पित्याच्या घरामध्ये किती जागा आहेत? किती जागा आहे? थोडं जोरात बोला. किती जागा आहे? पुष्कळ जागा आहे पित्याच्या घरामध्ये. आणि पित्याच्या घरामध्ये पुष्कळ जागा असताना प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे की नसत्या तर मी तुम्हाला तसे सांगितले असते, मी तुमच्यासाठी जागा तयार करायला जातो. जागा आहे, मग जागा तयार करण्याची गरज काय आहे? हालेलुया. पुष्कळ जागा आहे, परंतु जागा तयार करण्याची गरज काय आहे? मग काय असं प्रभू येशू ख्रिस्ताने का बरं म्हणलं? हालेलुया. समजतंय? प्रभू येशू ख्रिस्ताने काय म्हणलं? माझ्या पित्याच्या घरात पुष्कळ जागा आहे, आणि नसत्या तर मी तुम्हाला तसं सांगितलं असतं. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने म्हणलेलं आहे की मी तुमच्यासाठी जागा तयार करायला जातो. जागाही आहे, आणि प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे की नसत्या तर मी तुम्हाला तसं सांगितलंय असतं. आणि प्रभू येशू ख्रिस्त आणखी म्हणत आहे की मी तुमच्यासाठी जागा तयार करतो. काय वाटतं बरं या संबंधीने? हालेलुया, हालेलुया. परमेश्वराचं वचन आहे ना, आम्हाला समजायला आमची बुद्धी फार सीमित आहे. ती समजण्यासाठी त्याच्या आत्म्या वाचून प्रियानो आम्ही ते समजू शकत नाही, कारण प्रभूचं वचन गहन आहे, गूढ आहे. या ठिकाणामध्ये जसं प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे, माझ्या पित्याच्या घरात पुष्कळ जागा आहे, नसत्या तर तसं मी तुम्हाला सांगितलं असतं, आणि मी तुमच्यासाठी जागा तयार करतो. हालेलुया. आणि जशी जागा तयार होईल मी तुम्हाला घेऊन जाण्यासाठी येईल. हालेलुया. पुढच्या
पुढच्या वचनात ही गोष्ट दिलेली की आणि मी जाऊन तुमच्यासाठी जागा तयार केली, म्हणजे पुन्हा येऊन तुम्हाला आपल्या जवळ घेईल, यासाठी की जेथे मी आहे तेथे तुम्हीही असावे. जागाही आहे, जागा तयारी करतो असं प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे. आणि जागा तयार झाली म्हणजे मी तुम्हाला घेऊन जाण्यासाठी येईल असं प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे. हालेलुया. पित्याच्या जागा आहे आणि आता ती जागा तो आमच्यासाठी तयार करतो. जर त्याने मध्यस्थी केली नाही तर त्या जागेचा अधिकार आम्हाला मिळणार नाहीये. हालेलुया. म्हणजे तो आपल्यासाठी एक वकिली करतो, आपल्यासाठी एक मध्यस्थी करतो, आपल्यासाठी तो याचना करतो की आपल्याला ती जागा मिळावी. एक उदाहरण मी सांगेल तुम्हाला. पुष्कळ जागा आहे, पुष्कळ अनेक एकर जागा आहे, अस्तित्वात आहे ती पहिली. हालेलुया. परंतु आता आपल्यासाठी ती जागा मिळवायची तर आपल्याला काय करावं लागतंय? योग्य त्याचा मोबदला द्यावा लागेल. जर तो मोबदला नाही दिला तर आम्हाला प्रियांनो ती जागा मिळेल का, तो प्लॉट मिळेल का? नाही मिळणार. आता आमच्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने ती जागा मिळवलेली आहे की ज्या जागेवरती आम्हाला अधिकाराने राहता येईल. त्याने आमच्यासाठी पित्याच्या त्या हृदयामध्ये ती जागा त्याने तयार केलेली आहे. अगोदर आम्हाला स्थान नव्हतं की आम्ही पित्याच्या हृदयामध्ये यावं. कारण मनुष्याचं जीवन जे आहे, परमेश्वराचं वचन सांगतं, सर्वांनी पाप केलं आहे आणि देवाच्या गौरवाला उणे पडले आहे. या कारणाने मनुष्याच्या जीवनामध्ये प्रियानो त्याला स्थान नव्हतं स्वर्गामध्ये जाण्याचं, त्याला स्थान नव्हतं पित्याच्या हृदयापर्यंत येण्याचं. आणि आता प्रभू येशू ख्रिस्ताने जी मध्यस्थी केली, प्रभू येशू ख्रिस्ताने जी मनुष्यासाठी वकिली केली, त्या कारणाने पित्याच्या हृदयामध्ये आता प्रत्येक मनुष्याला स्थान आहे. स्वर्गामध्ये त्याला त्या जागेमध्ये स्थान आहे. ते कोणामुळे? केवळ येशूमुळे. हालेलुया. त्याने या जगामध्ये यावं, या जगामध्ये त्याने आपला अर्पण करावं, तो मारला जावा, गाडला जावा, तिसऱ्या दिवशी जिवंत केला जावा, स्वर्गामध्ये घेतला जावा, ही परमेश्वर पित्याची इच्छा होती. आणि तो परत एकदा या जगामध्ये यावा, न्याय निवाडा करण्यासाठी, आपल्या लोकांना घेऊन जाण्यासाठी. ही परमेश्वराच्या योजनेचा भाग आहे. आता प्रभू येशू ख्रिस्त आमच्यासाठी काय करतोय? मध्यस्थी करतोय, वकिली करतोय, आमच्यासाठी जागा तयार करतोय. ते काम त्याचं चालू आहे. हालेलुया. इवन ही गोष्ट आम्ही समजून घेणं फार गरजेचं आहे की पुष्कळ जागा आहे स्वर्गामध्ये. पित्याच्या घरामध्ये पुष्कळ जागा आहे. हालेलुया. अनेकांना हाही प्रश्न पडला बरं का, की जर प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये जर तुम्ही वाचाल ना, ते वाचल्यानंतर काही जणांनी प्रश्न विचारला. 1,44,000 की या लोकांना स्थान असणार आहे स्वर्गामध्ये, विशेष प्रकारचं असं येते. हालेलुया. जसं या जगामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या रँक असतात ना. हालेलुया. जसं कंपनी मालक आहे, त्याच्यानंतर मॅनेजर आहे, त्याच्यानंतर सुपरवायझर आहे, त्याच्यानंतर कर्मचारी आहे, त्याच्यानंतर कर्मचाऱ्यानंतर आणखी हाऊसकीपिंगचे लोक आहेत. हालेलुया. वॉचमॅन आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या रँक्स आहेत. त्या प्रकारे स्वर्गामध्ये सुद्धा विशेष प्रकारच्या वेगवेगळ्या रँक्स आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे प्रियांनो त्यांच्यासाठी कक्ष आहेत, वेगवेगळ्या प्रकारची त्यांच्यासाठी नियोजन केलेलं आहे की प्रत्येक एका गटावरती वेगवेगळे रँक असणार आहे, पद असणार आहे. हालेलुया. हे पद त्यांच्या विश्वासाच्या, त्यांच्या कार्याच्या प्रियांनो कुवतीनुसार त्यांना ते पद मिळणार आहे. हालेलुया. कधी नाट्यगृहामध्ये गेलो आपण? गेलो असेल नाट्यगृहामध्ये? ओके. पिक्चरच्या थिएटरमध्ये? ओके. नाही? बरं ठीक आहे. ऐकून तर असाल आपण? हा, ऐकून असाल. हा, थिएटर आहे हे नाही, त्याच्यामध्ये काय असतं ते ऐकून असाल. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या प्रियांनो सीट्स असतात. एक असते फर्स्ट, सेकंड आणि थर्ड. बरोबर आहे. त्याच प्रकारे प्रियांनो स्वर्गामध्ये सुद्धा अशा प्रकारची व्यवस्था असेलच. हालेलुया. हालेलुया. कारण आम्ही पाहतो की स्वर्गाची जी व्यवस्था आहे ती स्वर्गाची व्यवस्था
प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये केलेली आहे आणि त्यातून या गोष्टी आम्हाला लक्षात येतात. ज्या वेळामध्ये मी वाचन करायला लागतो त्या वेळामध्ये या सगळ्या गोष्टी आम्हाला समजायला लागतात. आणि म्हणूनच प्रियांनो, स्वर्गामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पद, वेगवेगळ्या प्रकारच्या रँक्स, आणि त्याच प्रकारे जर आम्ही पाहिलं तर यातून आम्हाला स्पष्ट होईल की विविध प्रकारचे जे देवदूत आहेत ते देवदूत वेगवेगळ्या विशेष प्रकारच्या कार्यासाठी नियुक्त केलेले आहे. हालेलुया. जो गब्रियल देवदूत आहे त्याचं काम काय आहे? संदेश वाहणं आणि विशेषतः आनंदाची बातमी देणं हे त्याचं काम आहे. मिखाएलचं काम काय आहे? रक्षण करण्याचं काम आहे, सुरक्षा प्रदान करण्याचं काम आहे, म्हणजे युद्ध करणं हे सुद्धा त्याचं काम आहे. विचार करा की मग गब्रियललाच ते काम का नाही दिलं? हालेलुया. परमेश्वराच्या संबंधीने पियानो या गोष्टी आम्ही समजू शकतो की वेगवेगळ्या प्रकारची जबाबदारी वेगवेगळ्या प्रकारच्या स्वर्गदूतांना दिलेली असताना मग हे जे मनुष्य आहेत ते सुद्धा स्वर्गामध्ये कशा प्रकारे वेगवेगळ्या कामासाठी, वेगवेगळ्या पदासाठी, वेगवेगळ्या रँकसाठी ते असणार आहेत हे आम्ही समजू शकतो. हालेलुया. परमेश्वराची पद्धती जर समजायची असेल तर ते वचन त्या पद्धतीने आम्हाला समजावं लागेल. त्या वेळामध्ये परमेश्वराच्या कार्यपद्धतीला आम्ही समजू शकतो. आणखी जर आम्ही पाहिलं तर जे निवास मंडप आहे किंवा त्याच प्रकारे जे पवित्र मंदिर बनवण्यात आलं, पहिलं जे यरूशलेम मध्ये जे मंदिर बनवण्यात आलं त्या मंदिरामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या रँक्स होत्या, वेगवेगळ्या प्रकारचे पद होते. मुख्य याजक, याजक, बरोबर आहे. त्याच्यानंतर वेगवेगळे काम करणारे वेगवेगळे कर्मचारी त्या मंदिरामध्ये होते. हालेलुया. मला काय सांगायचं समजतंय तुम्हाला? सो त्यावरून पियानो स्वर्गामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या रँक्स, वेगवेगळ्या प्रकारचे पद आपल्या आपल्या विश्वासानुसार, आपल्या आपल्या कार्यानुसार, आपण आपल्या जीवनामध्ये जे जे काम केलं प्रभूच्या कार्यासाठी त्यानुसार प्रत्येकांना वेगवेगळे रँक्स नक्की मिळणार आहे. हालेलुया. हालेलुया. तिथं स्वर्गामध्ये एक छोटस पद जरी मिळालं तरी स्वर्गामध्ये असणं मोठं आहे, परंतु ते पद मिळणं आणि स्वर्गामध्ये जाणं फार मोठं आहे. हालेलुया. परंतु जर मोठं पद मिळालं तर फार मोठी गोष्ट आहे. हालेलुया. आणि परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे जो ज्याला त्याला त्याचं ते प्रतिफळ तो देणार आहे. म्हणून आमचं कृत्य हे देवाला प्रसन्न करणारं असलं पाहिजे. हालेलुया. सो आमच्या मुख्य विषयाकडे आम्ही या ठिकाणामध्ये येत असताना प्रभू येशू ख्रिस्ताने हे आश्वासन आपल्या शिष्यांना त्याने दिलं होतं की मी जागा तयार करायला जातो. जर प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गामध्ये गेलाच नसता तर त्याने जागा तयार केली नसती. झाली असती का जागा तयार? मग आम्ही त्याच्याबरोबर घेतल्या गेलो असतो का? आणि जी भविष्यवाणी करण्यात आली होती ती भविष्यवाणी पूर्ण झाली असती का? नाही. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचं स्वर्गामध्ये जाणं फार महत्वाचं होतं आणि आजच्या दिवशी ती गोष्ट घडलेली आहे. आणि म्हणून आजचा दिवस फार महत्वाचा आहे. स्वर्गारोहण प्रभू येशू ख्रिस्ताचं झालेला हा दिवस आहे. सो येशूच्या स्वर्गारोहणामुळेच मानवासाठी स्वर्गाचे दार उघडल्या गेलेत, नाहीतर ते दार कायमचे बंद राहिले असते. हालेलुया. आणि मृत्यूनंतर अनंत जीवनाचं आणि आशेचं हे प्रतीक आहे की जसा प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आला, मारला गेला, गाडला गेला, तिसऱ्या दिवशी जिवंत करण्यात आला आणि स्वर्गामध्ये घेण्यात आला, त्या प्रकारे आम्ही सुद्धा या जगामध्ये आलेलो आहोत. आम्ही सुद्धा मारल्या जाणार आहोत, आम्ही सुद्धा जिवंत करण्यात येणार आहोत आणि आम्ही सुद्धा येशू बरोबर घेतल्या जाणार आहोत. ह्याची ती पूर्तता आहे, याची ती पूर्तता आहे. जसं त्याने केलं ना तसं आमच्या बरोबर होणार आहे. हालेलुया. आम्ही त्याच्याबरोबर असण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताचं स्वर्गामध्ये जाणं फार महत्वाचं होतं. ही आमच्यासाठी अनंत जीवनाची आणि आशेचं हे प्रतीक आहे प्रभू येशू ख्रिस्ताच्या स्वर्गारोहणाचं. त्यानंतर पाचवं कारण आम्ही पाहूया की या ठिकाणामध्ये काय म्हणलेलं आहे की जगासाठी महत्वपूर्ण अशी एक प्रभू येशू ख्रिस्ताची सार्वभौम ही बाब आहे. हालेलुया. जगासाठी महत्वाची ही येशूची सार्वभौम प्रियानो ही महत्वाची ही बाब आहे की येशू ख्रिस्ताचं स्वर्गारोहण हे सांगतं की येशू केवळ विशिष्ट काळासाठीच तो आलेला प्रेषित नव्हता, तर तो सर्व जगाचा राजा आहे. हालेलुया. एक वचन आम्ही वाचूयात.
मत्तय 28 आणि वचन 18 मध्ये काय म्हणलेलं आहे? मॅथ्यू चॅप्टर 18 वर्स 28 वर्स 18. मत्तय 28 आणि 18 मध्ये. तेव्हा येशू जवळ येऊन त्यांच्याशी बोलताना म्हणाला, स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्ताने काय म्हणलं? पृथ्वीवर आणि स्वर्गामध्ये सर्व अधिकार कोणाला आहे? कोणाला अधिकार आहे? प्रभू येशू ख्रिस्ताला देण्यात आलेला आहे. आणि म्हणून कधी विचार करू नका की पृथ्वीवरती प्रभू येशू ख्रिस्ताकडे अधिकार नाहीये का. हालेलुया. जरी तो अंधकाराचा जो सैतान आहे तो अनेक प्रकारचे अधिकार चालवत असते, त्याची सत्ता तो चालवत असेल, परंतु मोठा अधिकार केवळ आणि केवळ येशू ख्रिस्ताकडे आहे. त्याच्या वाचून हा अधिकार कोणाकडे नाही. आणि म्हणून प्रभूचं वचन आम्हाला सांगत आहे, स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताने काय म्हणलं की त्याला हा अधिकार दिलेला आहे. आणि हा अधिकार काय आहे प्रभू येशू ख्रिस्ताकडे? त्याचं सार्वभौमत्व काय प्रदान करतं, काय शिकवतं? तर त्याच्याकडे अधिकार आहे स्वर्गाचा आणि पृथ्वीचा. हालेलुया. आणि ज्याच्याकडे स्वर्गाचा आणि पृथ्वीचा अधिकार आहे, हालेलुया, तो कोणत्याही स्वरूपाने पियानो आम्हाला ना करू नाही शकत. की ज्याच्याकडे सार्वभौम अधिकार आहे, ज्याच्याकडे स्वर्गाचा आणि ज्याच्याकडे पृथ्वीचा अधिकार आहे, तो प्रभू येशू ख्रिस्त आपल्या अधिकाराचा वापर करून आम्हाला या जगामध्ये तो आमचं संरक्षण करतो, मार्गदर्शन करतो, आम्हाला शिकवतो, तो आमच्यामध्ये वस्ती करतो त्याच्या आत्म्याच्या द्वारे. हालेलुया. सो येशू ख्रिस्ताकडे अधिकार आहे स्वर्गाचा आणि पृथ्वीचा. आणि म्हणून हे जगासाठी फार महत्वाचं आहे की येशू ख्रिस्ताचं सार्वभौमत्व स्पष्ट होण्यासाठी, की त्याने या जगामध्ये तो जन्माला आला, मारल्या गेला, गाडल्या गेला, स्वर्गामध्ये तो घेण्यात आला, ही गोष्ट स्पष्ट करते की तो सर्व जगाचा तो राजा आहे. जर तो स्वर्गामध्ये घेतल्याच गेला नसता तर तो फक्त पृथ्वीचा राजा राहिला असता. हालेलुया. हालेलुया. परंतु तो मारल्या गेला, गाडल्या गेला, जिवंत करण्यात आला आणि 40 दिवसापर्यंत आपल्या शिष्यांबरोबर राहिल्यानंतर तो स्वर्गामध्ये घेण्यात आला. म्हणून पियानो त्यातून ही गोष्ट स्पष्ट होते की तो सर्व 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 जगाचा तो राजा आहे. सर्व जगाचा तो राजा आहे. आणखी त्याच्याकडे तो अधिकार आहे. आणि त्याचबरोबर प्रभू येशू ख्रिस्ताकडे पियानो न्यायाचा अधिकार आहे की तो जगाचा न्याय करण्यासाठी पुन्हा येणार आहे. याची ही पूर्व खूण आहे की तो परत एकदा येणार आहे. कारण अगोदरच्या वचनामध्ये आम्ही वाचलं की प्रभू येशू ख्रिस्ताने म्हणलं, शिष्यांना सुद्धा देवदूताने सांगितलं की जसा तुम्ही त्याला जाताना पाहत आहात तसा तो परत येणार आहे. कसा येणार आहे? तसाच परत येणार आहे. हालेलुया. सो त्यानंतर महान आज्ञेची सुरुवात पियानो प्रभू येशू ख्रिस्ताच्या स्वर्गारोहणाच्या द्वारे झालेली आम्हाला पाहायला मिळते. जर प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गामध्ये घेण्यात आला नसता तर पियानो या जगाला प्रेमाची, क्षमेची आणि शांतीचा जो संदेश आहे हा संदेश मिळाला नसता. हालेलुया. म्हणून पवित्र शास्त्रामध्ये मला पाहायला मिळतं की जगातील सर्व लोकांना प्रभू येशू ख्रिस्ताने पियानो शिष्यांना त्याने आज्ञा दिली की सर्व जगातील लोकांना तुम्ही काय करा? शिष्य करा. मत्तय शुभवर्तमान अध्याय 28 वचन 19 आणि वचन 20 मध्ये. मॅथ्यू चॅप्टर 28 वर्स 19-20. तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रांतील लोक शिष्य करा, त्यास पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या. जे काही मी तुम्हाला आज्ञा दिली ते सर्व त्यास पाळाव्यास शिकवा. आणि पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्या बरोबर आहे. हालेलुया. सो एक महान आज्ञा प्रभू येशू ख्रिस्ताने दिली आणि ती आज्ञा कधी दिली? आजच्या दिवशी दिली. हालेलुया. कधी दिली? आजच्या दिवशी दिली. आणि आजचा दिवस तोच आहे की ज्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गामध्ये घेण्यात आला. जर तो स्वर्गामध्ये गेला नसता तर त्याने ही महान आज्ञा दिली नसती. महान आज्ञा दिली नसती तर आपल्यापर्यंत सुवार्ता आली नसती. हालेलुया. जी सुवार्ता आली पियानो, अनेक शिष्यांनी आपलं बलिदान देत, आपल्या प्राणाची आहुती देत आणि आपल्यापर्यंत ही सुवार्ता पोहोचवण्यात आलेली आहे. ही सुवार्ता पियानो येशू ख्रिस्ताच्या महान आज्ञेच्या द्वारे पियानो आपल्यापर्यंत त्या सुवार्तेचा प्रसार येऊन पोहोचला आणि त्याच कारणाने आम्ही येशू ख्रिस्तावरती विश्वास करू शकलो. हालेलुया. हालेलुया. जगाला प्रेमाचा,
क्षमेचा आणि शांतीचा संदेश याचद्वारे प्राप्त झाला, ते म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताच्या या महान आज्ञेच्या द्वारे. आता मला सांगा की मग प्रभू येशू ख्रिस्ताचं स्वर्गामध्ये जाणं हिताचं होतं की नाही आपल्यासाठी? हालेलुया. तो सुरुवातीला आपला विचार होता, आपल्याला वाटत होतं की येशू ख्रिस्ताने स्वर्गामध्ये जायलाच नव्हतं पाहिजे. जर तो गेला नसता ना, तर पवित्र आत्मा आपल्याकडे आला नसता, आपल्यासाठी मध्यस्थ तयार झाला नसता, आपल्यासाठी स्वर्गाचे दार उघडले गेले नसते, आपल्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताचं सार्वभौमत्व आपल्याला स्पष्ट झालं नसतं, आपल्यासाठी महान आज्ञा आपल्यासाठी आली नसती, आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं जे पृथ्वीवरील कार्य आहे ते सुद्धा पूर्ण झालं नसतं. हालेलुया. म्हणजे पवित्र शास्त्रातील प्रत्येक एक बाब आपल्यासाठी हिताची आहे. मानवीय स्वभावाने आम्ही विचार करतो, परंतु मानवीय स्वभावाने आम्ही परमेश्वराच्या वचनाला, परमेश्वराच्या योजनेला आम्ही समजू शकत नाही. समजण्यासाठी त्याचा आत्मा गरजेचा आहे, आणि तो पवित्र आत्मा येशू ख्रिस्ताच्या स्वर्गामध्ये गेल्यानंतरच त्याने या जगामध्ये प्रत्येक व्यक्तीसाठी, विश्वासणाऱ्यांसाठी त्याने पाठवला. जर तो गेला नसता तर पवित्र आत्मा आमच्यासाठी आलाच नसता. म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताचं स्वर्गारोहण होणं आपल्यासाठी हिताचं आहे, आणि ती गोष्ट प्रभू येशू ख्रिस्ताने आजच्या दिवशी केली. प्रियानो, 40व्या दिवशी तो स्वर्गामध्ये घेण्यात आला, आणि त्यानंतर 50वा दिवस म्हणलेला म्हणजे पेंटिकॉस्टच्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे प्रियानो या जगात त्याने पवित्र आत्मा पाठवला, जो पवित्र आत्मा आज सुद्धा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये, विश्वासणाऱ्याच्या जीवनामध्ये तो काम करतो, आणि परमेश्वर त्याच्या आत्म्याने त्याच्या लोकांना तो चालवतो. प्रभूची इच्छा आहे की आम्ही त्याच्या आत्म्यामध्ये चालावं, त्याच्या सामर्थ्याने भरावं, आणि आम्ही येणाऱ्या दिवसामध्ये पेंटिकॉस्टच्या संडेला प्रियानो या दिवशी आम्ही विशेष स्वरूपाने प्रियानो त्या पेंटिकॉस्टच्या दिवसाचं महत्त्व आणि प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेला पवित्र आत्मा या संबंधीची माहिती आणि त्याबद्दलचं वचन, त्याबद्दलचा संदेश आम्ही येणाऱ्या 50व्या दिवशी आम्ही ऐकणार आहोत. परमेश्वर आम्हाला या प्रभू येशू ख्रिस्ताच्या स्वर्गारोहणच्या या दिनाबद्दलचं महत्त्व आणि आपल्यासाठी या योजना कशा हिताच्या आहेत, या सगळ्या गोष्टी परमेश्वराने आमच्यासाठी या वचनातून स्पष्ट केल्या, प्रगट केल्या, त्याबद्दल मी परमेश्वराला धन्यवाद देतो. मी विनंती करतो की या वचनाला तुम्ही ऐकल्याबद्दल तुम्ही इतरांना सुद्धा हे वचन ऐकण्यासाठी नक्की प्रोत्साहित करा, आणि त्याच प्रकारे या वचनाच्या द्वारे परमेश्वराने जर तुम्हाला आशीर्वादित केलेला आहे तर नक्की या सेविकाईसाठी तुम्ही नक्की प्रार्थनेमध्ये आठवण ठेवा, आणि त्याच प्रकारे तुमच्या प्रार्थना विनंत्या असतील तर त्या प्रार्थना विनंत्या तुम्ही आमच्याकडे कळू शकता. ज्या प्रार्थना विनंतीसाठी 7768371228 या नंबरवरती तुमची प्रार्थना विनंती नक्की तुम्ही कळवा, आम्ही नक्की तुमच्यासाठी प्रार्थना करू. त्याच प्रकारे परमेश्वर जर तुम्हाला प्रोत्साहित करत आहे जीजस लव्स मिनिस्ट्रीच्या प्रियानो या कार्याला अधिक पुढे जाण्यासाठी, परमेश्वर जर तुम्हाला प्रोत्साहित करतो या सेविकाला मदत करायला आर्थिकरित्या, तर डिस्क्रिप्शनमध्ये असलेल्या जीपे, फोनपेच्या माध्यमातून तुम्ही तुमची मदत या सेविकाला पाठवू शकता. परमेश्वर तुम्हाला नक्की याद्वारे आशीर्वादित करो. गॉड ब्लेस यू. प्रेज लॉर्ड.